इंदापुरात नितेश राणेंच्या उपस्थितीमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, परंतु या मोर्चाला मराठा संघटनांनी विरोध केलेला आहे। आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। का नेमका तुम्ही नितेश राणेंच्या या मोर्चाला विरोध करताय? आमचा मोर्चाला किंवा त्यांच्या मागणीला कुठल्या प्रकारचा विरोध नाही, पण नितेश राणे जे कोणाच्या तर सांगण्यावरून मराठा आरक्षण व जरांगे पाटील यांच्या विरोधात जे बेताल वक्तव्य करतात त्या गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांचा निषेध करणार आहोत। तुम्ही सभा उधळून लावण्याचा देखील इशारा दिला आहे, नेमके काय कारण आहेत? म्हणून आता जरांगे पाटलांच्या विरुद्ध व मराठा समाजाच्या विरुद्ध कोणीही जरी बोलत असेल तर आम्ही मराठा समाज एका ताकदीने त्या माणसाचा निषेध करणार। पुढची काय भूमिका असणार आहे? आम्ही इंदापूरमध्ये आज नितेश राणे येणार आहेत आणि ते गडीचं कारण आहे, गडीवरील अतिक्रमण काढण्याचं, परंतु ते मराठा समाजाच्या विरोधात आणि जरांगे पाटील यांच्या विरोधात जे वक्तव्य करतात ते वक्तव्य त्यांनी करू नये याच्याकरिताच आमचे मराठा बांधव इंदापूरमध्ये बहुसंख्येने उपस्थित राहून त्यांचा निषेध तर करणारच आहे, पण सभा पण उधळून लावू आम्ही। जर त्यांनी जरांगे पाटलाच्या विरोधात जर अशा वक्तव्य चालूच ठेवलं तर इंदापूरमध्येच नाही पण महाराष्ट्रात त्यांनी असं वक्तव्य करू नये। मराठा बांधवाचे मन दुखवू नयेत। आम्ही कुठल्या समाजाच्या विरोधात बोलत नाही आणि त्यांनी पण इंदापूरमध्ये समाजाचं तेढ निर्माण करू नये एवढीच आमची भूमिका आहे। पोलिसांकडून कुठल्या पद्धतीची नोटीस आलेली आहे का? पोलिसांनी नोटिसा देऊन आमचे 4 मराठा बांधव सकाळी 7:30 वाजल्यापासून स्थानबद्ध केले आहे आणि आम्हाला देखील या ठिकाणी अटक करण्यात त्यांचा प्रयत्न आहे, पण त्यांनी प्रशासनाची ताकद वापरावी आणि आम्ही आमचे मराठा समाज काय ते पण आम्ही त्यांना या माध्यमातून दाखवून देऊ। नितेश राणेंना तुम्ही काय नेमकं सांगू इच्छिता? नितेश राणेने त्यांच्या हिंदू मोर्चाला आमचा विरोध नाही, पण त्यांनी मराठा आरक्षण व जरांगे पाटलांच्या विरोधात बोलू नये एवढीच या निमित्तानं सांगतो। तर हे होते मराठा आंदोलक ज्यांनी सांगितलं की नितेश राणेंनी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात बोलू नये, तसेच पोलिसांनी आमचे 4 कार्यकर्ते सकाळपासूनच स्थानबद्ध केले असल्याचं या कार्यकर्त्यांचा आरोप आहे। कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, एबीपी माझा, इंदापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।